नमस्कार मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण रॉय हॅरॉड या ब्रिटिश अर्थतज्ञांनी जे आर्थिक विकासाचे प्रतिमान किंवा आर्थिक वृद्धीचे प्रतिमान मांडले आहे त्याबद्दलची माहिती पाहिली. आपण हेही पाहिलं की हॅरॉड आणि डोमर म्हणजेच रॉय हॅरॉड आणि एव्हसे डोमर यांची जी प्रतिमानं आहेत तर ही प्रतिमानं आपल्या भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांना लागू पडत नाहीत, तर ही प्रतिमानं ही विकसित राष्ट्रांना लागू पडतात. ही मुळात निर्माणच त्या राष्ट्रांमध्ये कुठल्याही प्रकारचे तेजीमंदीची चक्र टाळून कशा प्रकारे सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी म्हणजेच स्टेडी रेट ऑफ ग्रोथ साध्य करता येईल यासाठी ही प्रतिमानं मांडण्यात आलेली होती. त्यामुळं या दोन्ही प्रतिमानांचं जे मुख्य उद्दिष्ट आहे तर ते काय आहे असं जर आपण एकमेकांना विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर एक सहज देता येईल. तर विकसित अर्थव्यवस्थांसाठी स्टेडी रेट ऑफ ग्रोथ म्हणजेच विकसित अर्थव्यवस्थांसाठी सातत्यपूर्ण वृद्धी दर शोधणे हे हॅरॉड आणि डोमर यांच्या विकासाच्या प्रतिमानाचे किंवा वृद्धीच्या प्रतिमानाचे ध्येय आहे असं आपण म्हणू शकतो. आपण बघितलं की इव्हसे डोमरचं जे प्रतिमान होतं आपण एक थोडक्यात क्विक रिव्ह्यू घेऊन मग आज आपण म्हणजे रॉय हॅरॉडच्या प्रतिमानानंतर रॉय हॅरॉडच्या प्रतिमानाकडे आपण जाणार आहोत. आपण पहिल्यांदा जे पाहिलं ते डोमरचं प्रतिमान होतं. तर काय असलं पाहिजे याविषयी त्यांनी गुंतवणूक कशा प्रकारे भूमिका पार पडत असते त्यांनी आता इव्हसे डोमरच्या मॉडेलमध्ये जे ब्रिटिश अमेरिकन अर्थतज्ञ होते तर त्यांनी हे जे प्रतिमान मांडलं तर या प्रतिमानामध्ये त्यांनी सांगितलं की गुंतवणूक जी असते ती अर्थव्यवस्थेमध्ये दुहेरी भूमिका पार पाडत असते. आणि ही दुहेरी भूमिका कोणती असते तर एकीकडे गुंतवणूक ज्या क्षेत्रामध्ये होते, समजा उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर मग काय होतं की उद्योग क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्यांची उत्पन्न वाढतं. म्हणजे आता कंपनीचा मालक असेल, ज्या कंपनीने ज्यांच्याकडनं भांडवल घेतलं असेल त्याला ती व्याज देते, जमीन घेतली असेल त्याला ती खंड देते, मजूर नेमले असतील तर त्यांना ती वेतन देते. तर अचानक जेव्हा ज्या क्षेत्रात गुंतवणूक होते त्या क्षेत्रातल्या सर्व उत्पादक घटकांचं उत्पन्न वाढते. उत्पन्न वाढलं की काय होतं की त्यांची मागणीसुद्धा वाढते. यालाच तो काय म्हणतो डिमांड इफेक्ट असं म्हणतो. आणि दुसऱ्या बाजूला की जेव्हा गुंतवणूक एखाद्या क्षेत्रामध्ये वाढते तर त्याच्यामुळं सप्लाय ऑगमेंट होतं म्हणजेच की पुरवठा वाढीची परिस्थिती निर्माण होते. आणि मग ह्याच्यातनं काय होतं की जेव्हा खरोखर सप्लाय वाढतो तर मग असा सप्लाय वाढला की एकच मिनटं की त्यातनं मग सप्लाय इफेक्ट तयार होतो आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा खरोखर वाढतो. आता एकीकडे मागणी वाढते, दुसरीकडे पुरवठा वाढतो. तर यांच्यामध्ये जर अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी हवी असेल तर ही मागणीत होणारी वाढ आणि पुरवठ्यात होणारी वाढ हे दोन्ही समान असली पाहिजे. असं नसेल तर काय होईल तर अर्थव्यवस्थेत असंतुलन निर्माण होईल. आणि अतिशय बेसिक आणि साधं सोपं गोष्ट आहे की समजा मागणी नवीन गुंतवणूक वाढवल्यामुळं 100 वस्तूंची मागणी वाढली, कारण की ही गुंतवणूक आपण जेव्हा वाढवतो त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढले की त्यांची मागणी वाढते. मागणीतील वाढ 100 आहे आणि याच वेळेस जी पुरवठ्यातील वाढ आहे ही सुद्धा जर 100 असेल तर अर्थव्यवस्थेत तेजी किंवा मंदी येण्याची प्रक्रिया राहणार नाही. मात्र मागणी वाढली समजा 100नी आणि उत्पादन वाढलं 80नी किंवा 50नी तर मग अशा वेळेस काय होईल की इथं जर आपण पाहिलं इथं जर उत्पादनातील वाढ किंवा सप्लाय 50नीच वाढला आणि मागणी 100नी वाढली तर अशा परिस्थितीत तेजीची परिस्थिती निर्माण होईल, कारण की मागणी जास्त आणि पुरवठा कमी. याच्या उलटी परिस्थितीसुद्धा येऊ शकते की जेव्हा 100 वस्तूंचा पुरवठा वाढला आणि मागणी कमी वस्तूंची वाढली. आता अशी परिस्थिती कधी येते जर लोकांची सरासरी बचत प्रवृत्ती खूप जास्त असेल, त्या बचत प्रवृत्तीत काही बदल झाला तर मग अशा वेळेस काय होऊ शकतं की त्याचा पुरवठा वाढला तरी मागणी कमी होऊ शकते. मग अशी परिस्थिती निर्माण झाली तर वस्तूचं निर्मिती जास्त आहे आणि यांची मागणी कमी आहे. अशी जर स्थिती निर्माण झाली तर आपल्याला माहिती आहे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी येत असते.
मग अशा प्रकारची मंदी किंवा तेजी नको असेल तर गुंतवणूक वाढीचा दर किती असावा, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर किती असावा, तर याविषयीचं जे प्रतिमान आहे तर ते प्रतिमान म्हणजे हॅरॉड आणि डोमर यांच्या आर्थिक वृद्धीचे विकासाचे प्रतिमान आहे. आता ह्याच्यामध्ये मागणी आणि पुरवठा, अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्यात कोणत्या व्हेरिएबलच्या साहाय्याने, कोणत्या चलाच्या साहाय्यानं या दोघांना एकत्र आणता येईल, तर हे चल त्यांच्या मते आहे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक. मग ह्या गुंतवणुकीला एकत्र आणण्यासाठी म्हणून मग त्यांनी काय सुचवलेलं आहे ते आपण इथं बघू शकतो. आता या थिअरीचे काही अझम्पशन्स होते जे या दोन्ही प्रतिमानांना लागू पडतात. पहिलं म्हणजे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती ऑलरेडी आहे, कारण की हे विकसित राष्ट्रांसाठीच आहे, सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. तिसरं म्हणजे याच्यामध्ये क्लोज्ड इकॉनॉमी गृहीत धरलेली आहे. बचत झाली की गुंतवणूक होते, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टाईम लॅग नाही आहे. वास्तवात असं नसतं. बचत प्रवृत्ती स्थिर राहते, म्हणजे सुरुवातीचं गृहीतक असं आहे की सरासरी बचत प्रवृत्ती आणि सीमांत बचत प्रवृत्ती या दोन्ही समान आहे. आणि त्याच्या पुढचं असं आहे की ते म्हणजे की कॅपिटल आउटपुट रेशिओ हा सुद्धा समान असतो. तर त्याचबरोबरीनं जी गुंतवणूक किंवा बचत आहे किंवा उत्पन्न हे सगळं नेट असं दाखवलं असतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिप्रिसिएशन किंवा घट धरलेली नाही आहे. सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक आणि बचत या दोन्ही समान आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विसंगती नाही आहे. त्यामध्ये व्याजदर बदलत नाही. त्यानंतर भांडवल आणि मजूर यांच्या वापराचं प्रमाणसुद्धा स्थिर आहे. किंमत पातळी स्थिर आहे आणि फक्त एकाच वस्तूचं उत्पादन होतं. एवढ्या सगळ्या गृहीतकांना धरून आपण हा ॲनालिसिस केलेला आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचं ॲनालिसिस करतो आपण याला, की जेव्हा आपण अनेक जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपण स्थिर ठेवतो आणि केवळ एकाच एक किंवा दोन व्हेरिएबल्सलाच आपण इंडिपेंडेंट ठेवतो, बदलणारे असं ठेवतो आणि त्यांचा काय परिणाम होतो असं जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याला स्टॅटिक किंवा कंपॅरेटिव्ह स्टॅटिक ॲनालिसिस असं म्हणतात. आणि जेव्हा आपण सर्वच चल बदलू शकतात असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा त्याला म्हणतो आपण की डायनॅमिक ॲनालिसिस किंवा गतिमान विश्लेषण. तर आपण बहुतांशपणे आपल्या महाविद्यालयात जेही विषय शिकतो, मग भलेही ते मायक्रो असो, मॅक्रो असो, ग्रोथ असो, इंटरनॅशनल असो, दिस इज ऑल पार्ट ऑफ कंपॅरेटिव्ह स्टॅटिक और स्टॅटिक इकॉनॉमिक्स. मात्र खरोखर जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेचं नियोजन केलं जातं तर त्यावेळेस डायनॅमिक इकॉनॉमिक्सचा वापर केला जातो. मग डायनॅमिक इकॉनॉमिक्सच्या वापरासाठी मग कोणतं चल बदलल्यावर त्याचा इतर चलावर काय परिणाम होईल हे बदल मांडण्यासाठी म्हणून मग गणितीय समीकरणांच्या सहाय्यानं त्याची मांडणी करावी लागते. तर मग असं इक्वेशन्स वापरून, प्रोजेक्शन्स वापरून जेव्हा ॲनालिसिस केला जातो तेव्हा त्याला डायनॅमिक ॲनालिसिस असं म्हणतात. आपण आपल्या अर्थशास्त्रामध्ये इथं जे आपल्या महाविद्यालयात शिकवलं कुठेही इकॉनॉमिक डायनॅमिक्सचा अभ्यास करत नाही. आपण कंपॅरेटिव्ह स्टॅटिक याचाच अभ्यास करतो किंवा स्टॅटिक इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो. आता आपण डोमरचं प्रतिमान जे काल पाहिलं होतं तर त्याबद्दलची थोडी रुचा. आता काल जे आपण डोमरचं मॉडेल पाहिलं होतं की त्या डोमरच्या मॉडेलमध्ये आपण की हेच पाहिलं होतं की एकीकडे काय होतं की जेव्हा गुंतवणूक वाढते तर त्यामुळं एक मागणी तयार होते आणि एकीकडे दुसरीकडे उत्पादनामध्ये देखील वाढ होते. मग सुरुवातीला त्यांनी आपल्याला सांगितलेलं की प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी कशी वाढते, म्हणजे हिला तो काय म्हणतो सप्लाय साईड इकॉनॉमिक्स असं म्हणतो, सप्लाय साईड असं म्हणतो. तर मग या सप्लाय साईडमध्ये काय होतं की जेव्हा गुंतवणूक वाढते तर ती गुंतवणूक वाढली की त्या गुंतवणुकीमुळं काही प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये, वस्तूंच्या उत्पादनामध्ये वाढ होते. आणि मग जर आपण एवढी गुंतवणूक वाढली आणि हे आय म्हणजे समजा $1,000 आहेत असं आपण गृहीत धरू की $1,000 आपण गुंतवणूक वाढवली. मागच्या वेळेस समजा एकूण गुंतवणूक $10,000 एवढी होती. आता आपण $1,000 वाढले म्हणजेच किती 10% जर गुंतवणूक आपली वाढली
तर मग अशा वेळेस प्रत्येक डॉलरमुळं समजा 2 वस्तूंचं उत्पादन वाढलं, तर इन्क्रीज इन द आउटपुट पर डॉलर ऑफ इन्व्हेस्टमेंट, ह्याला त्यांनी काय वापरलेली आहे संज्ञा, एस अशी वापरलेली आहे. मग काय होईल की $1000 गुणिले एस, प्रति डॉलर किती वाढणार आहे वस्तूंचं उत्पादन, 2. तर 1000 गुणिले 2 बरोबर किती झालं, 2000 वस्तूंचं उत्पादन वाढलं. मात्र जेव्हा नवीन गुंतवणूक येत असते, तर मग आता आपण बघितलेलं की अर्थव्यवस्थेमध्ये ऑलरेडी फुल एम्प्लॉयमेंट आहे, की फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे पूर्ण रोजगार आहे. मग आता ही जी नवीन गुंतवणूक येणार आहे, तर या नवीन गुंतवणुकीसाठी आपल्याला जे मजूर लागणार आहेत ते कुठून येणार आहेत. मग त्या डोमरच्या मते यातली काही गुंतवणूक जी आहे, तर आता इथं जर पाहिलं आपण IS म्हणजे एकूण वाढ किती पाहिजे, वस्तूंची वाढ 2000 एवढी पाहिजे. मात्र यासाठी लागणारे जे मजूर आहेत, तर ही नवीन काही उद्योग बाजारात आल्यामुळं, नवीन वस्तूंचं उत्पादन वाढल्यामुळं काही जे उद्योजक असतात, जे जुन्या बाजारामध्ये ज्या वस्तूंचं उत्पादन करत असतात, त्यांच्या काही कंपन्या बंद पडतात. आणि त्यामुळं समजा आधीचं उत्पादन होतं 10,000 आणि यावेळेसच्या गुंतवणुकीमुळं वाढलेलं उत्पादन झालं 12,000. तर एकूण 12,000 इतक्या वस्तूंचं उत्पादन न वाढता त्यातल्या 400-500 एखादी कंपनी बंद पडल्यामुळं सुरुवातीचं जर त्यांचं जे 10,000 होतं, यामधल्या 500 वस्तूंचं उत्पादन कमी होतं. आणि मग हे किती झालं समजा 9,500 अधिक 2,000 म्हणजेच 11,500. याचाच अर्थ की अर्थव्यवस्थेत जेव्हा आपण गुंतवणूक वाढवतो, त्यामुळं होणारी जी निव्वळ वाढ आहे तर ती IS एवढी नसून त्यासाठी मग त्यांनी एक वेगळी संज्ञा वापरलेली आहे, त्याला तो काय म्हणतो, सिग्मा असं म्हणतो. आणि मग हा जो सिग्मा आहे, तर अर्थव्यवस्थेतली एकूण पुरवठ्यातील वाढ दाखवण्यासाठी त्यांनी कुठली संज्ञा वापरलेली आहे, तर ती सिग्मा. आणि मग यालाच तो काय म्हणतो, याला तो सिग्मा इफेक्ट असं सुद्धा म्हणतो. इथं आपण बघितलेलं आहे याला. मग व्हॉट डज सिग्मा इफेक्ट रिफ्लेक्ट, तर सिग्मा इफेक्ट आपल्याला काय दर्शवतो, तर सिग्मा इफेक्ट हा अर्थव्यवस्थेतील पुरवठ्याची बाजू दर्शवतो असं आपल्याला म्हणता येतं. आता ही झाली पुरवठ्याची बाजू. आता अर्थव्यवस्थेतील मागणीची बाजू आपल्याला बघायची, की अर्थव्यवस्थेतील मागणी कशाने दर्शवली जाते. तर इथं जर आपण पाहिलं की समजा आता चेंज इन इन्कम, आता मागणी कशामुळे बदलेल, की उत्पन्न वाढलं लोकांचं की मागणी वाढेल. मग ही जी गुंतवणूक आहे, की आता चेंज इन आय म्हणजेच आपण जी मगाशी $1000 गुंतवणूक वाढवली, मग ह्याच्यामुळे लोकांचं काय झालेलं आहे की उत्पन्न वाढलं की तुम्हाला माहिती आहे की काय होत असतं, की उत्पन्न वाढलं की लोकांची मागणी वाढायला पाहिजे. आता इथं मागणी किती वाढेल लोकांची हे बघण्यासाठी त्यांनी केन्सच्या मल्टिप्लायरच्या संकल्पनेचा अभ्यास केलेला आहे. आता इथं मल्टिप्लायरची संकल्पना का वापरली हे जर आपण बघितलं, तर तुम्हाला एक लक्षात येईल. मल्टिप्लायर जो केन्सच्या ह्याच्यामध्ये मल्टिप्लायर, तर कान नावाची KAHN कान नावाचे अर्थतज्ञ होते, ज्यांनी एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायरची संकल्पना मुळात मांडली होती. आणि मग त्या कानच्या संकल्पनेवर आधारित एक इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायरची संकल्पना जॉन मेनार्ड केन्सनी त्याच्या जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनीमध्ये मांडली होती. आणि मग त्याच संकल्पनेचा वापर या हॅरॉड आणि डोमर यांनी केलेला आहे. मी मगाशी किंवा मागच्या तासालाही सांगितलं होतं तुम्हाला की हे जे एकूण प्रतिमान आहे, इट इज बिल्ट ऑन द केन्शियन इकॉनॉमिक फाउंडेशन्स, की केन्सच्या ज्या आर्थिक विचारातील संकल्पना आहेत, तर त्याच्यावर आधारित असणार हे विकासाचं प्रतिमान आपल्याला बघायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये चेंज इन वाय म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे. मग ते कशावर डिपेंडंट आहे हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, की चेंज इन आय इंटू 1/α. आता हे 1/α इथं जे चिन्ह वापरलेलं आहे ते मी तुम्हाला दर्शवून सांगतो. आता इथं जर आपण पाहिलं की हे काय दाखवते, चेंज इन वाय इज इक्वल टू चेंज इन आय इंटू 1/α. म्हणजे समजा 1000 जर आपण डॉलर्सची गुंतवणूक केली आणि मग त्यामुळं एकूण मागणी किती वाढणार आहे किंवा एकूण उत्पन्न किती वाढणार आहे, तर हे जर आपल्याला बघायचं असेल तर मग आपल्याला या 1/α उपयोग करावा लागेल ना. व्हॉट इज दिस अल्फा, तर अल्फा जो आहे, तर अल्फा हा सीमांत बचत प्रवृत्ती आहे. म्हणजे केन्सच्या जे मल्टिप्लायरची जी संकल्पना आहे, तर केन्सच्या मल्टिप्लायरला केनी दर्शवलं जातं. K इज इक्वल टू 1/MP S.
MPS म्हणजे काय, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह. आणि मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह म्हणजे काय, की जर एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये समजा $10,000ची वाढ झाली, तर या समजा $1,000ची वाढ झाली, तर या $1,000पैकी किती पैशांची तो बचत करेल आणि किती पैसे तो खर्च करेल, याला आपण काय म्हणतो, किती पैशांची बचत करेल याला आपण सरासरी बचत, सीमांत बचत प्रवृत्ती असं म्हणतो. समजा $1,000 उत्पन्न वाढलं, आता या वाढलेल्या उत्पन्नापैकी तो जर 40% पैशांची बचत करत असेल, 40%, तर मग ह्या MPS किती झाला, 0.4. जर तो 50% पैशाची बचत करत असेल तर MPS किती झाला, 0.5. म्हणजे वाढलेल्या उत्पन्नापैकी किती टक्के उत्पन्नाची बचत केली जाते याला आपण काय म्हणत असतो, सीमांत बचत प्रवृत्ती असं म्हणत असतो. आता ज्या 1/MPS, आता या MPSसाठी त्यांनी जी टर्म वापरली आहे, दॅट टर्म इज अल्फा. MPSलाच तो काय म्हणतो, याच्यासाठी जो टर्म वापरलेली आहे, तर ही टर्म कोणती आहे, तर ही टर्म आहे अल्फा. सॉरी, आता या MPSच्या वेळी जर आपण असा अल्फा लिहिला तर मग आपल्याला काय होईल की 1/अल्फा अशी संज्ञा मिळेल. आता या प्रकारची जेव्हा संज्ञा मिळेल तेव्हा आता जर गुंतवणूक $1,000 वाढली, इथे मी सांगतोय की चेंज इन आय, समजा चेंज इन आय किती आहे, $1,000 गुणिले 1/अल्फा. आता 1/अल्फा, अल्फा म्हणजेच काय, MPS जर समजा 0.5 असेल तर 1,000 गुणिले 1/अल्फा म्हणजे 0.5. आता 0.5ला इथं जर आपण आणलं तर 1,000 गुणिले, आता 0.5नी 1ला भाग दिला तर 0.5नी याला भाग दिला किती येईल, 2 येईल. म्हणजेच काय, 1,000 गुणिले 2. तर याचाच अर्थ, जर अर्थव्यवस्थेतील एकूण गुंतवणूक $1,000नी वाढली नव्याने, आणि या गुंतवणुकीमुळं लोकांच्या उत्पन्नात किती निव्वळ वाढ घडून येणार आहे किंवा मागणीत किती वाढ घडून येणार आहे हे दर्शवण्यासाठी, किंवा चेंज इन इन्कम किती असणार आहे लोकांचा, तर तो दर्शवण्यासाठी 1/MPS या संकल्पनेचा वापर केला जातो. आता ही MPS काय आहे, तर MPS आपल्याला माहिती आहे बचत प्रवृत्ती आहे, किंवा हाच काय, केन्सचा मल्टिप्लायर आहे. मग इथं केन्सचा मल्टिप्लायर जर 2 असेल तर वाढलेल्या गुंतवणुकीमुळं, तर अशा प्रकारे मग जर आपल्याला हे हवं असेल की गुंतवणूक वाढीमुळं आपल्याकडे मागणीत एकूण किती वाढ होणार आहे यांच्यामध्ये इक्विलिब्रियम आपल्याला साधायचं असेल, संतुलन साधायचं असेल, तर मग आपण काय केलं पाहिजे याविषयीचं एक जे समीकरण आहे तर ते आपल्याला दिसतं की इथं त्यांनी मांडलेलं आहे. त्या समीकरणामध्ये आपण येऊयात आता. तर एक सेकंड, हां, इथं आहे, टू मेंटेन फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम लेवल ऑफ इन्कम, ॲग्रिगेट डिमांड शुड बी इक्वल टू ॲग्रिगेट सप्लाय. आता आपण बघितलं मगाशी की मागणीची बाजू कशाने दर्शवलेली आहे, मागणीची बाजू कशाने दर्शवलेली आहे, चेंज इन आय इंटू 1/अल्फा, ही काय, मागणीची बाजू. आणि पुरवठ्याची बाजू आपण याच्या आधीच पाहिली होती की IS नसून किती आहे, ही IS एवढा पुरवठा वाढत नाही, तर तो किती वाढतो, I सिग्मा एवढा वाढतो. कारण की सम ऑफ द न्यू इन्व्हेस्टमेंट कम्स ॲट द कॉस्ट ऑफ द ओल्ड इन्व्हेस्टमेंट. त्यामुळं नेट चेंज इन सप्लाय इज रिप्रेझेंटेड बाय I सिग्मा. तर मग इथं त्यांचं चिन्ह चुकलेलं आहे, इथं तो चिन्ह कसं पाहिजे, I सिग्मा असं पाहिजे. मग आता इथं जर आपण पाहिलं की ह्याच्याऐवजी आपण इथं काय करूयात, ह्याला कट करू आणि I सिग्मा असं लिहूयात. आता या I सिग्मा या दोन्हींचं जर आपण समीकरण सोडवायला गेलो तर मग काय होईल की इकडला जो अल्फा आहे तो याला गुणिले जाऊन इथं काय होईल, इथं तो येईल I सिग्मा असा येईल. आणि हा जो I इकडं होता तर तो I या आयच्या खाली येईल आणि तो काय होईल, I. म्हणून मग इथे आपण समीकरण काय मांडलेलं आहे, चेंज इन I/I इज इक्वल टू अल्फा इंटू सिग्मा. आता अल्फा इंटू सिग्मा हे जर आपण करायला गेलो तर मग आपल्याला लक्षात येईल व्हॉट इज चेंज इंटू I/I म्हणजेच काय, गुंतवणूक वाढीचा दर काय असेल,
तो किती असायला पाहिजे. मग तो किती असायला पाहिजे हे दर्शवण्यासाठी मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, इट शुड बी इक्वल टू अल्फा इंटू सिग्मा. ना व्हॉट इज अल्फा इंटू सिग्मा, तर अल्फा इंटू सिग्मा मग हे सांगण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की समजा सिग्मा किती घेतलेला आहे 25%, 25%, आणि अल्फा किती घेतलेला आहे की अल्फा घेतलेला आहे 12%. सो आणि एकूण जे इन्कम आहे ते किती घेतलेलं आहे $150 बिलियन. हे आपलं वाय म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न घेतलेलं आहे. तर मग आता याला फार जर कॉम्प्लिकेट आपण करायचं नसेल तरी आपण ह्याला सोप्यात बघू शकतो की आता अल्फा किती आहे की अल्फा इज 12%. सो इथं जर आपण घेतला की 12/100, 12% आहे ना तो. आणि इथं जर आपण घेतला की 25/100, तर यांना जर आपण सोडवलं 25, 25 एक 25, 25 चोक 100, 4 त्रिक 12 म्हणजे 3/100, म्हणजेच की असला पाहिजे 3%. याचाच अर्थ काय, तर जर इथं आपण हा जो दर काढलेला आहे तर हा दर आहे. तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये थोडंसं स्वतः वाचावं लागेल, त्याच वेळेस तुम्हाला गती सापडेल. तर याचाच अर्थ काय की जर अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित आर्थिक वृद्धी पाहिजे असेल, आपल्याला सातत्यपूर्ण दराने आर्थिक वृद्धी जर पाहिजे असेल, तर आपली एकूण गुंतवणूकसुद्धा वाढली पाहिजे. म्हणजे आर्थिक वृद्धीचा दर किती असला पाहिजे, 3% असला पाहिजे, असं हे सगळं समीकरण सुचवते. ठीक आहे. तर आता याच्यानंतर काल आपल्याकडे नितीननी किंवा एक दोघांनी अजूनही मागणी केली होती की आपल्याला हे आधीचं रिव्हिजन घ्या म्हणून आपण एवढा वेळ दिला. आज आपण आता हेरॉडच्या प्रतिमानाकडे येऊ. रॉय हेरॉड यांनी जे प्रतिमान मांडलं होतं, तर त्याही प्रतिमानामध्ये की जर अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलन निर्माण झालं, आता या प्रतिमानामध्ये जर या दोघांच्या संतुलन नसेल, मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल, तर मग अशी मागणी जास्त पुरवठा कमी, तर मग तेजीची परिस्थिती येते. याच्या उलट जर मागणी जास्त असेल आणि मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल तर मंदीची परिस्थिती येते. म्हणजे डिसइक्विलिब्रियम तयार होतं अर्थव्यवस्थेमध्ये. मग आयदर तेजी येते किंवा मग मंदी येते. मग हे दोन्ही नको असेल तर आपण काय केलं पाहिजे यासाठी, म्हणून मग त्यांनी सांगितलेलं की गुंतवणुकीचा दर किती असावा ह्याच्यावरचं सगळं हे भाष्य होतं. आता आजचा जो आपल्याला सिद्धांत बघायचा आहे तो सर रॉय हेरॉड यांच्याबद्दलचा सिद्धांत आहे. मी कालही तुम्हाला सांगितलं की सर रॉय हेरॉड इज फेमस फॉर 2 थिंग्स. The first thing is that he has written the life of John Maynard Keynes, की जॉन मेनार्ड केन्सचे जर आयुष्य आहे तर त्यांची बायोग्राफी लिहिण्याचं काम हे रॉय हेरॉड यांनी केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचं हे जे विकासाचं प्रतिमान आहे, जे विकसित अर्थव्यवस्थांसाठी असतं, हे विशेषतः ब्रिटिश अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी मांडलेलं विकासाचं प्रतिमान होतं. या 2 गोष्टींसाठी हे जास्त प्रसिद्ध आहे. त्यांचं एक पुस्तक आलेलं होतं ते म्हणजे टुवर्ड्स अ डायनॅमिक इकॉनॉमिक्स, की एका मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आपण जे आत्तापर्यंत पाहिलं इट वॉज कम्पॅरेटिव्ह स्टॅटिक किंवा स्टॅटिक मॉडेल, त्याला पार्शल इक्विलिब्रियम किंवा आंशिक संतुलन असं म्हणतो आपण. तर ज्या प्रकारचं ॲनालिसिस आहे. आणि आपण हेरॉडचं जे आजचं मॉडेल बघणार आहे तो सुद्धा अशाच प्रकारचं स्टॅटिक किंवा कम्पॅरेटिव्ह स्टॅटिकचंच मॉडेल आहे. मात्र खूप याच पुस्तकामध्ये खूप कॉम्प्लिकेटेड अशा प्रकारचे मॅथमॅटिकल मॉडेलसुद्धा दिलेले आहेत की जो आपल्या अभ्यासाचा भाग नाही. अतिशय सोप्या पद्धतीनं ही जो हेरॉडचा सिद्धांत आहे तो आपल्या भेटीला आज येतो आहे. तर एखाद्या विकसित अर्थव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी घडून यावी यासाठीचं हे प्रतिमान आपल्याला माहिती देतं. की ते प्रतिमान सांगतं की जसं आपल्याला माहिती आहे की केन्स काय म्हणतो की फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट इज एक्सेप्शनल कंडिशन अँड एक्झिस्टन्स ऑफ म्हणजे ओव्हर एम्प्लॉयमेंट किंवा जे काय अनएम्प्लॉयमेंट आहे दॅट इज द नॅचरल कंडिशन ऑफ द इकॉनॉमी. की कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार हा अपवादानेच आढळतो. तर त्याच प्रकारे इथंही त्यांचं काय म्हणणं आहे की जो एकूण जी सातत्यपूर्ण आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे तर ती आपोआप होत नसते, ती जाणीवपूर्वक आपल्याला निर्माण करावी लागते. आणि मग एकदा जर हा इक्विलिब्रियम आपण साध्य केला की जिथे एकूण मागणी एकूण पुरवठा समान आहे, अर्थव्यवस्थेत कुठलीही मागणी पुरवठा म्हणजे तेजी किंवा मंदी न येता अर्थव्यवस्थेत विकास सुरू असेल, तर मग हा जो साध्य झालेला विकास दर आहे
तर तो अनइंटरप्टेड कसा ठेवायचा, अर्थव्यवस्थेला कसं वाचवायचं फ्रॉम फॉलिंग इन टू डिसइक्विलिब्रियम, तर हे करण्यासाठी मग कुठल्याही प्रकारचा अर्थव्यवस्थेमध्ये आयदर सेक्युलर डिफ्लेशन किंवा सेक्युलर इन्फ्लेशन म्हणजे सार्वत्रिक मंदी किंवा सार्वत्रिक तेजी ही न येता अर्थव्यवस्था स्मूथली कशी विकसित होत राहील हे सांगण्यासाठी त्यांनी 3 आर्थिक विकासाच्या दरांची संकल्पना सांगितलेली आहे. आणि ते 3 आर्थिक विकासाचे दर कोणते आहेत, तर ॲक्च्युअल ग्रोथ रेट म्हणजे जी, वॉरंटेड ग्रोथ रेट म्हणजे GW, आणि तिसरा म्हणजे नॅचरल ग्रोथ रेट म्हणजे GN. तर अशा या तिन्ही दरांच्या समानतेमधनं, इक्विलिब्रियममधनं, संतुलनातून अर्थव्यवस्थेमध्ये सातत्यपूर्ण आर्थिक विकासाचा दर निर्माण होऊ शकतो, असं रॉय हेरॉड यांनी आपल्या प्रतिमानात मांडलेलं आहे. आपण पुढे बघूयात. तर आता व्हॉट डज ॲक्च्युअल ग्रोथ डिपेंड अपॉन, की वास्तविक वृद्धी दर. तर आपल्याला प्रश्न येऊ शकतो की रॉय हेरॉड यांच्या प्रतिमानामध्ये खालीलपैकी कोणत्या 3 दरांचा वृद्धी दरांचा वापर केलेला आहे. तर पहिला काय, वास्तविक वृद्धी दर. मग दुसरा काय आहे की आश्वासित वृद्धी दर, की ज्याला आपण ग्रोथ रेट, वॉरंटेड ग्रोथ रेट म्हणतो. आणि तिसरा म्हणजे नैसर्गिक वृद्धी दर, की ज्याला आपण GN या संज्ञेनं दर्शवलेलं आहे. तर इथं जर आपण पाहिलं की ह्या तिन्ही दरांचं जे काही एकत्रीकरण आहे तर ते कशा प्रकारे होतं किंवा ते कशावर अवलंबून असतात, तर आपल्याला पुढील प्रमाणे माहिती दिसेल. G इज डिटर्मिन्ड बाय सेविंग रेशो अँड कॅपिटल आउटपुट रेशो. जी म्हणजे काय, वास्तविक वृद्धी दर हा अर्थव्यवस्थेत बचत किती आहे आणि भांडवल उत्पादन गुणोत्तर किती आहे यांच्यावर अवलंबून असतो. मग याचं सूत्र त्यांनी मांडलेलं आहे, GC इज इक्वल टू S. व्हॉट इज G? चेंज इन Y अपॉन Y. म्हणजेच काय की मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा वृद्धी दर, समजा यावर्षी वृद्धी दर म्हणजे चेंज इन Y सध्या किती आहे, 10, आणि मागच्या वर्षीचं एकूण उत्पादन होतं, समजा एकूण अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन होतं 100. तर 10 भागिले 100 म्हणजेच किती झाला, 10% झाला. तर हा 10% हा काय दर्शवतो, तर 10% हा G म्हणजे 10%. G म्हणजे काय, वृद्धी दर आपला 10%. वृद्धी दर म्हणजेच काय, चेंज इन Y अपॉन Y. C म्हणजे काय, इट इज नेट ॲडिशन टू कॅपिटल ऑर रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट टू द इन्क्रीज इन इन्कम. रेशिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट टू द इन्क्रीज इन इन्कम, की राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर मगाशी पाहिला आपण 10%. मग हा 10% राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढीचा दर असताना गुंतवणुकीचा दर किती असेल हा दर्शवणारी संज्ञा म्हणजेच काय, C. आता इथं चेंज इन I अपॉन ड्यू टू चेंज इन Y, यालाच केन्सच्या थेअरीमध्ये काय म्हणतात, त्वरक असं म्हणतात. त्वरक. तर अर्थव्यवस्थेमधील एकूण वृद्धी जी असते त्याला कशी असते तर हे सांगायसाठी मल्टिप्लायर इंटू ॲक्सिलरेटर म्हणजेच याला काय म्हणतात, सुपर मल्टिप्लायर अशी संकल्पना वापरली जाते. सुपर मल्टिप्लायर म्हणजेच काय, चेंज इन सुपर मल्टिप्लायर म्हणजेच काय, मल्टिप्लायर इंटू ॲक्सिलरेटर. आता मल्टिप्लायर आपण बघितलं, मल्टिप्लायर काय होता, 1 अपॉन अल्फा किंवा 1 अपॉन MPS. आणि इथं जर आपण पाहिलं की इथं हा जो C आहे, C म्हणजे काय, तर चेंज इन I अपॉन चेंज इन Y, की राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीमुळे गुंतवणूक किती वाढलेली आहे यालाच आपण कुठली संज्ञा वापरतो, C अशी संज्ञा वापरतो. ना व्हॉट इज S? S इज ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह. इथं चुकीने चेंज असं वापरलं आहे, ॲव्हरेज प्रोपेन्सिटी टू सेव्ह. तर इथं S अपॉन Y. आता तुम्हाला माहीत असेल की आपण जे डोमरचं प्रतिमान पाहिलं त्यात त्यांनी MPSचा वापर केलेला आहे, या संज्ञेमध्ये त्यांनी APSचा वापर केलेला आहे. हे कशाचं सूत्र आहे, हे APSचा फॉर्म्युला आहे. आता हे जर रेशिओ आपण ह्याच्यामध्ये टाकले तर आपल्याला असं दिसेल की व्हॉट इज GCS अपॉन GC इज इक्वल टू S. मग G म्हणजे काय, चेंज इन Y अपॉन Y. C म्हणजे काय, चेंज इन I अपॉन चेंज इन Y. आणि S म्हणजेच काय, S अपॉन Y. मग इथलं हे जे चेंज इन Y अपॉन चेंज इन Y गेले हे खालचे, आणि I अपॉन Y म्हणजेच काय की गुंतवणुकीच्या वाढीचा दर हा किती असला पाहिजे, तर चेंज इन S अपॉन Y. तर म्हणजेच काय, हे खालचे जर Y आपण काढून टाकले की दोन्हीला भागेला असतात, म्हणजेच काय, I इज इक्वल टू S.
म्हणजेच काय, जर अर्थव्यवस्थेमधला जो वास्तविक वृद्धी दर असतो तर तो बचत आणि गुंतवणूक यांच्यातून तयार होत असतात, की ह्या दोन्ही जर समान असतील तर असताना आपल्याला जो आर्थिक वृद्धी दर मिळतात त्यालाच का आपण काय म्हणतो, ॲक्च्युअल ग्रोथ रेट असं म्हणतो. आता हा वास्तविक वृद्धी दर आहे. समजा वास्तविक वृद्धी दर 5%, म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्न किती टक्क्यांनी वाढते, 5%, उत्पादन किती टक्क्यांनी वाढते, 5%. मात्र हा 5% दरावर जे गुंतवणूकदार आहेत, जे कंपन्यांचे मालक आहेत, ते खुश आहेत का हे दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी ही दुसरी संकल्पना मांडलेली आहे. त्याला तो काय म्हणतो, वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ किंवा आश्वासित वृद्धी दर किंवा आवश्यक वृद्धी दर. आश्वासितपेक्षा याला योग्य शब्द राहील आवश्यक वृद्धी दर. आता हा कशासाठी असणारा आवश्यक वृद्धी दर आहे, तर जे उत्पादक आहेत त्यांची समाधान होण्यासाठी, दे विल बी कंटेंट विथ वॉट दे आर डुईंग, की त्यांना असं वाटलं पाहिजे की ही जी मी गुंतवणूक केलेली आहे, ह्या गुंतवणुकीमुळं माझी जी विक्री चालू आहे की त्याच्याबद्दल मी समाधानी आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जर मी समाधानी आहे असं त्यांना वाटावं, तर ह्यासाठी अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर, याचा ती समाधानी कधी असतील, ते जितका माल तयार करतायत तेवढा माल जर विक्री त्याची होत असेल, तर मग अशी जर विक्री होत असेल तर मग ते समाधानी राहतील. त्यांना मिळणारा नफा जर योग्य असेल तर ते समाधानी राहतील. मग अशा वृद्धी दराला त्यांनी काय वापरलेले, आवश्यक वृद्धी दर. मग इथं GW हा वॉरंटेडसाठी, या वॉरंटेडमधल्या डब्ल्यूसाठी GC इज इक्वल टू एस. पहिलं सूत्र काय होतं, GC इज इक्वल टू एस. इथं सूत्र काय, GW इज इक्वल टू CR इज इक्वल टू एस. एस तर दोन्हीकडे कॉमन आहे. इथं GW म्हणजे फक्त वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ, आणि मग हा वृद्धी दर मिळवण्यासाठीच CR म्हणजे भांडवल किती पाहिजे, तर तो म्हणजे CR. म्हणजे या दोन्ही सूत्रामध्ये काही विशेष फरक नाही. GW इज काय, वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ. CR म्हणजे कॅपिटल रिक्वायर्ड फॉर अचिव्हिंग दिस वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ. म्हणजेच काय, की इतका आवश्यक वृद्धी दर साध्य करायसाठी जेवढं भांडवल लागतं दॅट इज रिप्रेझेंटेड बाय CR. ठीक आहे. आता एस, की एस म्हणजेच काय, एस अपॉन वाय, जे मागच्या ह्याच्यामध्ये. तर हा GC म्हणजेच काय असतो, इफ द इन्कम ग्रोज ॲट GW then the capital stock of the economy will be fully utilized and the entrepreneurs will be willing to continue investing. म्हणजे आता या दोन्ही प्रतिमानामध्ये आपण बघितलेलं आहे की त्यांनी गुंतवणुकीला खूप महत्त्व दिलेलं आहे. गुंतवणूक असेल तरच आर्थिक वृद्धी होईल, ह्याच गोष्टीवर त्यांनी आपला हायलाईट ठेवलेलं आहे. मात्र ही गुंतवणूक करताना ती किती असावी जेणेकरून मागणी किंवा पुरवठा हे दोन्ही एकमेकांपेक्षा कमी किंवा जास्त होणार नाहीत. तर ह्यासाठी हे सगळी म्हणजे धडपड चाललेली आहे. आता ह्याच्यातनं जर आपण असं म्हणू शकतो की जर GW म्हणजे वॉरंटेड ग्रोथ रेटने अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होत राहिली तर इकॉनॉमी विल फॉलो अन इक्विलिब्रियम पाथ. म्हणजेच काय, अर्थव्यवस्था संतुलित दराने आर्थिक वृद्धी होत राहील आणि उत्पादक जे असतील तर ते वुड बी कंटेंट विथ वॉट दे आर डुईंग. आता ह्यांच्यामध्ये जर काही फरक निर्माण झाला तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल, की एकीकडे वास्तविक वृद्धी दर समजा 10% आणि आवश्यक वृद्धी दर जो आहे तर तो समजा ज्याच्यावर उत्पादक खुश राहतील तर तो वृद्धी दर किती आहे, 8%. तर आता इथं आपण बघतो की 10% म्हणजे वास्तवात किती आहे त्याच्यापेक्षा जास्त, जेवढा वृद्धी दरावर उत्पादक खुश राहतील तो किती आहे, 8%. मात्र वास्तविक किती आहे, 10%. मग अशा परिस्थितीत काय होईल की इफ GW इज ग्रेटर दॅन G is greater than GW, म्हणजेच काय, ॲक्च्युअल ग्रोथ रेट इज ग्रेटर दॅन वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ, देन C विल बी लेस दॅन द CR, की जितका आणखीन वृद्धी दर आपल्याला अपेक्षित आहे तर त्याच्यापेक्षा. आणि मग ह्याच्यात काय होईल की मागणी जास्त आणि पुरवठा कमी, ह्याच्यातनं काय तयार होईल, इट विल क्रिएट शॉर्टेजेस. आणि आपल्याला माहिती आहे की वेनेवर शॉर्टेजेस आर क्रिएटेड इट लीड्स टू द इन्फ्लेशनरी सिच्युएशन, की जेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूचं शॉर्टेज तयार होतं त्याच्यातनं काय तयार होत असतं की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू उत्पादन कमी आणि मागणी जास्त असेल तर अर्थव्यवस्थेत तेजीची परिस्थिती निर्माण होत आहे. दिस वूड लीड टू सेक्युलर इन्फ्लेशन. सेक्युलर इन्फ्लेशन म्हणजे सार्वत्रिक महागाईची स्थिती निर्माण होईल. आणि दॅट माईट लीड टू क्रॉनिक इन्फ्लेशन, की ज्याच्यामधनं सिरियस
महागाईची परिस्थिती किंवा तेजीची परिस्थिती निर्माण होऊ शकेल. आणि मग ह्याच्यामध्ये परत सी वुड बी ड्यू टू द लॅक ऑफ कॅपिटल गुड्स, कारण की तिथं जेवढा वृद्धी दर आवश्यक आहे CR म्हणजे CR जितका आवश्यक आहे, जितकी गुंतवणूक आवश्यक आहे, तर त्यापेक्षा कमी गुंतवणूक मिळाल्यामुळे आणखीन एकदा काय होईल की कॅपिटल गुड्सचे सुद्धा शॉर्टेज निर्माण होईल आणि अर्थव्यवस्थेत एक सार्वत्रिक तेजीची स्थिती निर्माण होऊ शकते. दिस इज द सिच्युएशन वेअर द ॲग्रिगेट प्रोडक्शन फॉल शॉर्ट ऑफ ॲग्रिगेट डिमांड, की ही परिस्थिती कोणती आहे की व्हॅन G इज ग्रेटर दॅन GW, म्हणजेच वॉरंटेड किंवा रेट ऑफ ग्रोथ, ज्या ग्रोथ रेटवर उत्पादक खुश राहतील त्यापेक्षा वास्तविक वृद्धी दर जर जास्त असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे महागाईची स्थिती निर्माण होऊ शकते. हेच आपण या डायग्राममधनं सुद्धा दाखवलेलं आहे की हिअर यू कुड सी दॅट द G इज ग्रेटर दॅन द GW. तर मग एकदा हॅरॉडच्या मते हा जो ग्रोथ रेट अशा प्रकारे डिस्टर्ब झाला, इथे इक्विलिब्रियम आहे, इथून हे डिस्टर्बन्सला सुरुवात झाली तर देर इज नो पॉईंट की आपण परत एकदा वापस या दोन्हींचा आपल्याला एकत्र निर्माण होऊ शकेल. मग यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे की जाणीवपूर्वक शासनाने प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून आपल्याकडे अशा प्रकारची मागणी आणि पुरवठा यांच्यातलं संतुलन निर्माण होत राहील. आता ह्याच्या उलट परिस्थिती काय होईल, इफ GW इज ग्रेटर दॅन ग्रोथ रेट ॲक्च्युअल ग्रोथ रेट. आता वास्तविक वृद्धी दर समजा 8% आणि ज्या दरावर उत्पादक खुश राहतील असा दर समजा 15%, तर उत्पादकांना त्यांची जी प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी आहे पूर्णपणे युटिलाइज करायची असेल तर आर्थिक वृद्धी दर किती पाहिजे, 15%. मात्र वास्तवात आहे किती, 8%. याचाच अर्थ काय की प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी इकॉनॉमीची खूप जास्त आहे, मात्र अर्थव्यवस्थेत तेवढी मागणी नाही आहे. मग काय होतं की सप्लाय जास्त आहे आणि मागणी कमी आहे. आता इथं डिमांड कशी आहे, डिमांड कमी आहे आणि सप्लाय कसा आहे, जास्त आहे. मग आपल्याला माहिती आहे की जेव्हा सप्लाय जास्त असतो आणि मागणी कमी असते मग ह्याच्यातनं काय तयार होत असते, डिप्रेशन तयार होत असते. मग एकदा हा डिसिक्विलिब्रियम झाला तर मग अशा प्रकारे हा डिसिक्विलिब्रियम कंटिन्यू राहू शकतो. आणि मग हे जर नको असेल आपल्याला तर आपल्याला सध्याचे आता जो आर्थिक वृद्धी दर आहे तर तो जर आपल्याला संतुलनात ठेवायचा असेल तर यांच्या मते आपल्याला 3 गोष्टींचं एकत्रीकरण गरजेचं आहे, की म्हणजे आत्ताचा जो G आहे, त्यानंतर GW आहे आणि एक जो तिसरा दर आहे की ज्याच्याविषयी फारसं एक्सप्लेनेशन सिद्धांतातही नाही, तर तो दर म्हणजे काय, GN. आता GN म्हणजे काय, इथं आत्तापर्यंत आपण फक्त गुंतवणुकीविषयीच बोललेलं आहे, मात्र आपली लोकसंख्या वाढसुद्धा दरवर्षी होत असते. आणि मग अशी लोकसंख्या वाढ आपल्याला जो वृद्धी दर जी श्रमिकांचे पुरवठा आपल्याला परमिट करते तर दॅट ग्रोथ रेट इज रिप्रेझेंटेड बाय GN. सो व्हेन देर इज इक्विलिब्रियम ऑफ दिस 3 थिंग्स की G इज इक्वल टू GW इज इक्वल टू GN, म्हणजेच इकडं काय वास्तविक वृद्धी दर ज्या वृद्धी दरावर उत्पादकांच्या पूर्ण कॅपॅसिटीज वापरल्या जातील असा त्यांना अपेक्षित असणारा, त्यांना आवश्यक असणारा वृद्धी दर, आणि तिसरा जो आहे तर तो GN म्हणजे नैसर्गिक वृद्धी दर. तर हे जेव्हा वास्तविक वृद्धी दर हा आवश्यक किंवा अपेक्षित वृद्धी दर, उद्योजकांना आवश्यक किंवा अपेक्षित वृद्धी दर, आणि तिसरा म्हणजे नैसर्गिक वृद्धी दर, हे तिन्ही दर जेव्हा एकत्र असतील, समान असतील तर त्याच वेळेस अर्थव्यवस्थेमध्ये संतुलन निर्माण होऊ शकतं. अन्यथा अर्थव्यवस्थांमध्ये नेहमीच तेजी किंवा मंदीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं आपल्याला रॉय हॅरॉड यांनी आपल्या या सिद्धांतातून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो हॅरॉड आणि डोमर यांच्या विकासाच्या प्रतिमानाविषयीचा जी माहिती होती तर ती आपण संपवलेली आहे. तुम्ही एकदा परत तुम्हाला दिलेल्या ज्या नोट्स आहेत त्या व्यवस्थित वाचा आणि त्या वाचलेल्या नोट्समधनं त्याला एक अकम्पनिमेंट म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जास्त जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला त्यातनं जास्त अर्थ प्रतिबिंबित व्हायला लागतील. उद्याच्या तासाला आपण गोल्डन रूल ऑफ ॲक्युम्युलेशन म्हणजेच काय की बचतीचा जो सुवर्ण नियम आहे की भांडवल निर्मितीचा सुवर्ण नियम आहे तर त्या नियमाविषयीची माहिती आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. त्याच्या नोट्स कदाचित आजच मी आपल्या ग्रुपवर टाकेन. ठीक आहे, भेटूयात मग उद्याच्या तासामध्ये. चालेल, धन्यवाद.